काय झालं रे? चोरी केली साहेब याने. हो, चोरी केली आहे ने. सांग कोणाचा हात आहे तुझ्या मागे? कोणीच नाही साहेब. खोटं बोलतो? सांग सांग तुझं नाव काय? शेखर. सांग आता कोणाचा हात आहे तुझ्या मागे? कोणाचाच नाही साहेब. माझ्या मागे कोणाचाही हात नाही आणि माझ्या सोबतही कोणी नाही. शिंदे काही बोलतोय का हा? नाही साहेब अजून. ए साहेबांना बसायला आण रे. काय रे, तुमच्यासारख्या चोरांमुळे ते मोठे दरोडेखोर लपून राहतात. तुम्ही तर मरतातच, पण त्यांना मागे सुरक्षित सोडून जातात. आम्ही तरी काय केलं पाहिजे? आणि पुन्हा लोक आम्हालाच दोषी ठरवतात. आई वडिलांचे काही कर्तव्य आहे की नाही? आई वडील संस्कार करीत नाहीत. मुलगा काय करतो, कोणाबरोबर जातो, त्याचे मित्र काय याची काही चौकशी करीत नाहीत. अजिबात संस्कार करीत नाहीत. आणि समजा विचारलंच तर मुलं काय उत्तर देतात? अगदी सहजपणे उत्तर देतात. मित्राकडे गेलो होतो, ट्युशनला गेलो होतो, क्लासला गेलो होतो, नोट्स आणायला गेलो होतो, बास. परंतु पालक प्रत्यक्ष याची खात्री करीत. त्याचे परिणाम हे असे होतात. अरे चांगल्या खात्या पित्या घरची पोरं तुम्ही, काय कमी असतं तुम्हाला? काय कमी असतं? तरी अशा मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये यांची नावं असतात. याचं यांना काहीच वाटत नाही. आजकालचे तरुण गुन्हेगारीकडे सहज वळत आहेत. आणि हे सर्व कशासाठी? तर थोड्याशा दारू सिगरेट या व्यसनांना पूर्ण करण्यासाठी आणि मौजमजेसाठी. शिंदे, दारू सिगरेट गुटखा ही आजकाल फॅशन झाली हो. आणि ज्या तरुणांना हे सगळं व्यसन आहे त्यांना चार चौघांमध्ये जगामध्ये मान सन्मान मिळतो असा गैरसमज या तरुण पिढीने करून घेतलेला आहे. आणि जो निर्व्यसनी आहे ना तो तर कोणत्याच पातळीचा नाही. मला एक कळत नाही शिंदे, ही तरुण पिढी एवढी का भरकटते? अहो याला जबाबदार कोण आहे? अरे या मुलांचे आई वडील, की ही मुलं ज्या समाजामध्ये राहतात तो समाज, हे सरकार, हे प्रशासन, कोण कोण जबाबदार याला? कोण जबाबदार आहे याला? सोडा मला, मारू नका, सोडा. फार झालंय तुमचं. मारू नका? अरे चोरी करतात व्यसन आणि मौज मजेसाठी आणि वरून म्हणतात मारू नका. नाही, मी व्यसनी नाही आणि मौज मजेसाठी चोरी केली नाही मी. मग कशासाठी चोरी केली सांग? आईसाठी. आईसाठी? हो, आईसाठी चोरी केली. म्हणजे? माझ्या आईला ब्लड कॅन्सर होता. तोच माझ्या वडिलांनाही होता. त्यांनी चणे फुटाणे विकून मला शाळा शिकवली. आई लोकांची धुणं भांडी करायची आणि त्यावर घर चालायचं. सर्व पैसे माझ्या शिक्षणात खर्च झाले. मी नोकरीसाठी फार हिंडलो फिरलो, पण जे 700-800 रुपये उरले होते तेही खर्च झाले. आईला कॅन्सर होता. आईच्या औषधांकरता मी हमालीचं काम करायचो, पण त्याच्यावरही भागत नव्हतं. मी धंदा करायचं ठरवलं, पण धंद्याला पुरेसं भांडवल नव्हतं. आईच्या औषधांचा खर्चही पूर्ण होत नव्हता. घर गहाण ठेवायचं म्हटलं तर घरी भाड्याचं, आणि त्याच्यातही 7 महिने घराचं भाडं थकलेलं, आणि त्याच्यात कोणी थोडंफार कर्जही द्यायला तयार नव्हतं. तू तर चांगला शिकलेला आहेस, मग नोकरी का नाही केली रे? अहो साहेब, नोकरी करणं आजकाल काही सोपं राहिलं का? तुम्हाला तर माहितीच आहे, सर्टिफिकेट, टक्केवारी
याला आज महत्त्व राहिलंच नाही आहे. 15-20 लाख रुपये टेबलाखालून द्या आणि नोकरी घ्या. टेबलाखालून दिल्याशिवाय आजकाल काम होतच नाही. आपला काही वशिला नाही, मंत्री पुढारी कोणीच ओळखीचं नाही. अशा वेळी मला एकच मार्ग सुचला, तोही आत्महत्या. पण अशा परिस्थितीत आईला सोडून तेही कसं करणार? अशा वेळी वडिलांनी शिकवलेले एक वाक्य आठवलं. आत्महत्या करणारे हे षंड असतात, ज्यांच्यामध्ये परिस्थिती बदलवण्याची ताकद नसते, जीवनात संघर्ष करण्याची ताकद नसते, ते आत्महत्या करतात साहेब. म्हणून मी माझा निर्णय बदलवला. मी एकच विचार करत होतो की आईच्या इलाजासाठी 2 लाख रुपये आणायचे कसे, आणि ते इमानदारीने शक्य नव्हतं. तुझ्यासारख्या मुलामध्ये एवढं मोठं धाडस आलंच कसं? परिस्थिती साहेब, परिस्थिती माणसाकडून काहीही करून घेते. मग चोरी तू कशी केली? मी विचार करत होतो. तेथे एक कार आली. कारमधून एक व्यक्ती आला. त्याच्या हातात बॅग होती आणि त्याने फोन केला. मग एका चोरीवर समाधान झालं नाही तुझं? नाही, मला 2 लाख रुपयांची गरज होती आणि बॅगेत फक्त 1 लाख रुपये होते. त्यानंतर मी आईला दवाखान्यात ॲडमिट करून आईचा इलाज चालू केला आणि सांगितलं, आई मला नोकरी लागली, आता सर्व काही ठीक होईल. आणि मी दुसरी चोरी केली.
आता तुझ्याजवळ भरपूर पैसा आला असेल, मग पुन्हा चोरी केली. हो. पण का केली? इतक्या पैशात तर तुझी आई पूर्णपणे बरी होणार होती ना. हो, पण मला आता पैशाचा लोभ निर्माण झाला होता, म्हणून मी ही चोरी केली आणि तुम्ही मला पकडलं. हां, तर हे असं होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, चोर चोरी एकदा करतो, दोनदा करतो, अनेक वेळा करतो, पण केव्हा ना केव्हा तो एकदा सापडतो म्हणजे सापडतोच. आज आपल्या समाजामध्ये या शेखरसारखे कित्येक तरुण या मार्गाला लागले आहेत. काही बेकारीने, काही गरिबीने, तर काही केवळ पैशाच्या लोभामुळे. आज आपला देश काय कमी आहे आपल्या देशामध्ये? आपल्या देशामध्ये मोठे मोठे दवाखाने आहेत, उच्च शिक्षणासाठी मोठमोठ्या शिक्षण संस्था आहेत, याच्यासारख्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. पण खऱ्या गरजूंना याचा लाभ पोचत नाही. याला जबाबदार कोण आहे? कोण आहे याला जबाबदार? कोण आहे? साहेब, आज राजकीय कार्यकर्ते मंत्र्यांच्या वाढदिवसासाठी अवाढव्य खर्च करतात, मोठमोठे होल्डिंग्स लावतात, मेजवान्या देतात, परंतु हा अवाढव्य खर्च कशासाठी? तेवढ्याच पैशांमध्ये एखाद्या शेखरच्या आईचा इलाज होऊ शकतो, पण ते कोणीच करत नाही. अगदी बरोबर. तेवढ्याच पैशांमध्ये एखाद्या गरजूला आपण उच्च शिक्षणाला पाठवू शकतो, आणि नाहीतर एखादा छोटा मोठा व्यवसाय त्याला करून देऊ शकतो. आणि हे सहज शक्य आहे, पण कोणीच लक्ष देत नाही. आणि काय होतं, श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब बिचारा अधिक गरीब होत चाललेला आहे. याला जबाबदार कोण? या सर्वच गोष्टींचा शिक्का आपण सरकारच्या आणि प्रशासनाच्या माथ्यावर लावतो. बरोबर आहे. आपण हे विसरतो की आपण ज्या देशात राहतो त्यामध्ये जेवढे हक्क आहेत तेवढेच कर्तव्य देखील आहेत, परंतु कर्तव्यांवर आपण मात्र पडदा टाकतो आणि हक्कांवर मात्र आपण बोलतो. साहेब, आज कोणतंच काम पैशाशिवाय होत नाही आणि सर्व लाचखोर झाले आहेत. असं एकही सरकारी कार्यालय नाही जिथे पैशाशिवाय काम होतं. याला जबाबदार कोण? तुम्हीच लाच घ्यायची सवय पाडलीत ना. मग लाच तुम्ही देऊ नका. अरे, मी तर असं म्हणेन की लाच घेणारा जेवढा गुन्हेगार आहे ना, तेवढा लाच देणारा देखील गुन्हेगार आहे. मग म्हातारपण आलं तरी एकही काम पूर्ण नाही होणार. अरे, यासाठी जागृत राहिलं पाहिजे. अशा लोकांच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. जनताच हे सगळं काही करू शकते. अरे, आपल्या देशात लोकशाही आहे. एकत्र या, एकजूट व्हा, जागृत व्हा. जागृत व्हा आपल्या हक्कांसाठी आणि आपल्या कर्तव्यांसाठी सुद्धा. आणि मग पा आपला देश जगासमोर एक महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग सरकार बदलेल, प्रशासन बदलेल आणि मग देश बदलेल, याची वाट पाहू नका. आणि तरी देखील या सर्व गोष्टी घडतायत. याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? अरे, याला जबाबदार कोण?